माझ्या मेंदू पटलावर विचारांनी असा एक खेळखंडोबा मांडलाय आणि ते असे आदळत आहेत एकमेकांवरती. मला ते सहन होत नाही आता. म्हणजे नक्की काय होतंय? मला राग येतोय. तुला मैत्री आणि सौमित्राचा इतका राग आलाय? हो. पण मला सौमित्राचा पटता. तो तो खूप बिचार आहे रे. म्हणजे बघ ना, मी तू किती डॉमिनेट करत असते त्याला. अगदी खरं बोलतेस, पण तो असं डॉमिनेट करून का येतो? मग तो असं डिफेंड का नाही करू शकत? तो नाही रे डिफेंड करू शकत. तो तो खूप कमी बोलतो ना, आणि कमी बोलणाऱ्यांना जास्त बोलणारे नेहमीच डॉमिनेट करतात. काय ऋतू, आता आपल्यात पण आता मग आता उदाहरणार्थ मी पण त्या अर्थी जास्तच बोलतो ना, मग म्हणजे बोलत असतो मी. मग तू पण डॉमिनेट करतोसच ना मला. काय बोलतेस? हा म्हणजे तू तू काय बोलतोस हे रिअलाइज व्हायलाच मला एक 10-15 मिनिटं जातात, आणि तरी तू बोलतच असतोस ना. अगं ऋतू, उलट आपण किती असे छान गोड वागतो एकमेकांशी, आपण किती चांगले वागत असतो. हे सौमित्र आणि मैत्रीची तुलना कशी करू शकतेस तू एकदम आपली? ते असे काहीतरी मूर्खासारखं बालिश काहीतरी वागतात आणि ब्रेकअपच करत राहतात. आपण कसे वागतो बघ ना. अजूनही तूच बोलतोयस, मला काहीच बोलू देत नाहीयेस. मला पण राग येतो, आणि मला राग आलेला तुला कधीच कळत नाही. ठीक आहे, तू सांग मला कसं वागायचं, मी वागतो तसं. तू फक्त अभ्यास कर. हा, बाकी काही करू नकोस, फक्त अभ्यास कर. तू झोपतोस रे. अगं ऋतू, तू चिडू नकोस ना, मी करीन ना अभ्यास, करतोय ना मी. चिडू नकोस काय? डॅड मला सतत त्या राहुलला भेटायला सांगतात, आणि तुला माहितीये मला नाही आवडत त्याला भेटायला. पण तू मला फोन सुद्धा करत नाहीस समजवायला. अगं ऋतू, मी यू नो व्हॉट, वी शुड टेक अ ब्रेक. ठीक आहे. ए सदाशिव, जरा ब्रेक मिळेल का? ब्रेक कसं कटिंगच पाहिजे ना, काय मोठा ब्रेक हवा, फुल हवाय. ऐक ना, आय एम व्हेरी सिरियस. तू सुद्धा सिरियसली विचार कर या गोष्टींचा. ओके? सॉरी. बाय, मला जायचंय. सॉरी पण काय? नाही रे सोनू, संध्याकाळी भेटू. सॉरी. गेट आउट. अरे हॅलो. हॅलो, बाहेर जायचं, गेट आउट. एकतर तुला आत सोडलंच कोणी? बाहेर कंपाऊंडर नाहीत का? खाटमोडे. बाहेर कोणी नाहीये, मी आले की सगळेजण बाहेर जाऊन येतात. का माहित नाही. सॉरी. नाही, तू बाहेर जा, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. सॉरी ना, खरंच सॉरी. खूप चिडलोय, तू बाहेर जा. पण सॉरी. दरवाजा इकडे इकडे यायचं नाही, इकडे यायचं नाही. तू बाहेर जा, पटकन पटकन बाहेर जा. पटकन बाहेर जा, हात लावून. सॉरी. याला काय अर्थ आहे ग? म्हणजे तू एवढं स्वतःला माझी गर्लफ्रेंड वगैरे म्हणवतेस आणि लोकांना सांगतेस की मी तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून, आपला साखरपुडा वगैरे ठरतोय, तर काय म्हणजे हे तुझा हात तुटल्याचं मला सगळ्यात शेवटी कळतं. शेवटी का होईना, पण सांगितलं ना मी तुला. काय आहे मैत्री? का नाही सांगितलंस मला? आता मी डॉक्टर आहे,
माझा ह्या वेळेला उपयोग होऊ शकतो सगळ्यात जास्त, तर मला सांगितलं नाहीस? ह्याला काय खाऊ नको ते, ह्याला काय अर्थ आहे? का सांगितलं नाहीस ग? मला तुझी भीती वाटली. माझी काय भीती म्हणजे मला खरं का लागलंय हे जर तुला कळलं असतं ना तर तू खूप ओरडला असतास. मी 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 तुला मी वेडा वगैरे वाटतो का ग? म्हणजे असं तू पडलीस किंवा तुझा ऍक्सिडेंट झाला तर मी आरडाओरडा करीन? ऍक्च्युली तसं काही झालेलं नाहीये. बर, मग कसं काय म्हणजे झालंय? मी नारळावर बुक्की मारली. काय? नारळावर बुक्की मारली. का? अरे यार रोकडे, यार सगळी चूक रोकड्याची आहे. तर रोकड्यानं तुम्हाला म्हणलं की तू कराटे शिकतेस ना, मग कराटेवाले लोक एका बुक्कीत नारळ फोडतात. इगो हर्ट केला यार. तुला तर माहितीये. मग बुक्कीने नारळावर बुक्की मारली. सॉरी, मी आधीच रोकड्याची चूक आहे ना या सगळ्यामध्ये. खरं तर रोकड्याची चूक आहे. मला तरी असंच तुझ्या वाटतं. डोक्यात नारळ भरलेत का ग? हा, उद्या रोकडे म्हणाला त्या कड्यावरून उडी मारून दाखव, तुला चॅलेंज देतो, तू इगोवर घेऊन उडी मारणार का? काय तुला अक्कल आहे का नाही? बघ, तू चिडलास ना म्हणून मी तुला सांगत नव्हते. मी तुझ्याशी बोलूच नाही शकत. इम्पॉसिबल आहेस तू. तू बाहेर जा, तू गेट आउट, पटकन बाहेर जा, गेट आउट. ओके, मी जाते. मी बाहेर. हा, म्हणजे आता आपलं रिलेशन भाडेकरू आणि मालकाचं आहे. ठीक आहे, मी तुझी गर्लफ्रेंड आहे. माझा हात मोडलाय. माई US ला जाणार आहे. मी एकटी आहे. पण तू ब्रेकअप करणार आहेस. हे बघ, इथे 3 गोष्टी आहेत. एक तर याला काही अर्थ नाहीये, दुसरं माईला मध्ये घ्यायचं काहीच कारण नाही, आणि तिसरं म्हणजे माझ्या डोळ्यात बघू नकोस. नाही, ठीक आहे. तू हात खाली घे. सौमित्र आहे बघ, गरज नाहीये त्या गोष्टीची. मी काही तुला प्रेशर वगैरे देण्याचा प्रयत्न करत नाही. मला कळलंय तू मला सोडून चाललायस, माई मला सोडून जातेय. तुझा हात मोडलाय. कुठे जाणार मी हा मोडलेला हात घेऊन? तू असं हे इमोशनल ब्लॅकमेल वगैरे करू नकोस. आणि असं हे तू गोड गोड बोलून असं कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस मला नेहमीसारखं. मी कन्व्हिन्स होऊ शकतो, म्हणजे नाही होणार आहे यावेळेला. पण मी एक सिक्रेट सांगितलं तर होशील कन्व्हिन्स. काय? काय? तेरी पिचू मेरी पिचू. भारी आहे की नाही? मैत्री पण ग्रेटच आहे यार. तिने सौमित्राला आधीच सांगायला हवं होतं ना, नाही का? बरं, त्याने फोनही केला होता आपण हॉस्पिटलमध्ये असताना. मग तेव्हा का नाही सांगितलं तिने? ओरडेल म्हणून काय झालं? आता ब्रेकअप केलं ना त्या दोघांनी. ब्रेकअप करता का रे असं? काहीच नाही होणार का रे आता? लहान मुलांसारखे म्हणतात, पण नंतर एकत्र येतात का? अजिबात बोर होत नाही. मजा येते मला. मस्त वाटतं तुमचं. मी शाळेत शिकवते ना,
तिथे जसं मुलं दंगा करता ना, अगदी तसा दंगा करता तुम्ही लोक. मी करते ना, मी एन्जॉय करते. नाही पण आता तू म्हटल्यानंतर खरं तर मला जाणवत आहे की मी ऍक्च्युली ना दंगा कंट्रोल करते. म्हणजे शाळेत कसं सगळी मुलं लहान आहेत ना, मग आपल्याला मोठं व्हावंच लागतं. अरे मैत्री सारखं का? मला मैत्री फार आवडली आहे रे. अशी मस्त आहे ती, सॉलिड. आणि तिच्यामुळे ना खूप दिवसांनी मनापासून हसले मी. ते नाही सांगणार मी. सिक्रेट आहे ते आमचं. मी अशी शाळेत असताना लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी अशाच कानगोष्टी वगैरे खेळायचो. फार मजा यायची तेव्हा मला. तू शाळेत असल्यासारखं वाटतंय मला आता पण. काय फ्रेंडशिप जोड. काय झालं? अगं तू चिल घे. मी सांगते बघ काय झालं. ऍक्च्युली तो रोकडा आहे ना, तो मला बोलला की तुला कराटे येतं ना, मग तू नारळ फोडून दाखव. मग त्याने चॅलेंज दिला ना, मग मी ऍक्सेप्ट केलं चॅलेंज, फोडून दाखवला. तू ऍक्सेप्ट केलं चॅलेंज? तू नारळ फोडून दाखवला? हो. वा, उत्तम. मी आता जातच नाही. ए नाही ग माई, माझी ट्रिप कॅन्सल करते. ए माई काय भारी दिसतंय पण बघ ना, सॉलिड वाटतंय ग हे. म्हणजे ए आपण एक सेल्फी काढू तिकडे. तू इकडने ना माई, इकडनं आहे अशी मस्त. माई मला ना फुल सिंपथी मिळणार आहे ग. म्हणजे मला काय व्हिज्युअलाइज होते माहितीये का, मी अशी शोले मधल्यासारखी शाल घेऊन उभी आहे, असा झुमकन वारा येतो आणि मग माझा हात दिसतो. काय भारी ना. मैत्री, मी माझी ट्रिप कॅन्सल करते. दॅट्स इट. इनफ इज इनफ. माई तू चिडू नकोस. काहीतरी चांगलं ठरवलं जरा. हे बघ बघ, पण तुम्ही मला चैन पडू देणार नाही. तुम्ही मला चैन पडू देणार नाही. कॅन्सल करते. अरे कुणाला म्हणजे काय? तू बसून घे बाई, शांत. चिडू नकोस. हे बघ मी प्रॉमिस करते, मी वेळेपणा नाही करणार तू येईपर्यंत. सॉरी खरंच सॉरी. कशाबद्दल सॉरी म्हणणार आहेस तू? म्हणजे अजून काय केलंय मी? अजून काय केलंय? एक तर अनघाशी भांडलीस, हो ना? आणि वर फोन कट केलास. आणि त्यांनी शाळेतल्या चोंबड्या मुलींसारखं तुझ्याकडे येऊन तक्रार केली. मस्त, छान. मला कळत नाही, मी गेल्यावर आपसात कसं सांभाळणार तुम्ही सगळं? डोंट वरी, आम्ही रेग्युलरली भांडत जाऊ. काय हे? जरा समजून घ्यावं ग एकमेकांना. कधी कधी गप्प बसावं. गप्प बसलं की समोरच्यालाही वाटतं आपलं काहीतरी चुकलंय म्हणून. बरोबर आहे माई, सगळं बरोबर आहे तुझं. पण कसं आहे ना, आईनी थोडीशी जरी म्हणजे इतकीशी जरी अक्कल मला शिकवणं बंद केलं ना, तर आम्ही बोलण्याच्या टर्म्सवर येऊ. आणि बाबाचा जो सूर आहे ना, मैत्री असं वागायचं नसतं, लहानपणापासून मी बघतोय, हे ऐकलं ना की माझं डोकं सटकतं. डोकं सटकतं. हात सटकला की हाड मोडतं. डोकं सटकलं की मन मोडतात. आणि मन जोडायला कुठलंही प्लास्टर नसतं. तू जा माई US ला. अगं तू जा ना, तू छान मस्त फिर, एन्जॉय कर, वेगवेगळी ठिकाणं बघ, नवीन नवीन माणसांना भेट. आणि तिकडनं जी एनर्जी घेऊन येशील ना, अशी पॉझिटिव्ह, धूम धडाम झूम झटाक, ती इकडे वापर आणि इकडे सगळ्या सटकलेल्या डोक्यांना शांत कर. म्हणजे आल्यावर सगळं मीच करू, तू काही नाही करणार? करणार ना. तू गेल्यावर मी खिंड लढवणार. मोडक्या हाताने. प्लास्टर काय आज आहे उद्या नाहीये. म्हणजे उद्या कसं जाईल? अगं हा. ए काय? अगं काय झालं ऍक्च्युली, हा. प्लास्टर आहे ना, ते बेसिक सुजलंय फक्त. म्हणजे हेअरलाईन क्रॅक वगैरे काही नाहीये.
मी तर डॉक्टरला पटवलं आणि त्यांना म्हणलं की प्लास्टर घालून द्या. कसं झालंय? मी ना आज सकाळी झोपेत चालत होते तर मी बाथरूम मध्ये गेले आणि अचानक पाय घसरून पडले आणि मला जेव्हा जाग आली तेव्हा लक्षात आलं की इतकं लागलंय मला. आपण एक काम करूया, मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो. त्या घ्या, बरं वाटेल. नाही डॉक्टर, तुम्ही आमच्यापासून काही लपवू नका. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की हातावर ऑपरेशन करायचं तर आपण करूयात ऑपरेशन. माझी तयारी, आपण सर्जरी सुद्धा करू शकतो. पण मी तर म्हणते आपण एखादं प्लास्टर घालूनच टाकू. तू अशक्य आहे, अशक्य मुलगी आहेस तू. काय डोक्यावर पडली होतीस का? हा? कुणावर गेली आहेस ग तू? अगं तुझ्यावर गेलीये मी. माई, तुला तो किस्सा आठवतोय ना? बाबाला इंजेक्शन घ्यायची भीती वाटत होती तेव्हा तू काय सांगितलं होतं त्याला? इंजेक्शन मध्ये औषध नाहीये, गोड खीर भरलीये. आणि त्यांनी इंजेक्शन घेतलं होतं. इंजेक्शन घेतलं त्यांनी, पण नंतर भोकाड पसरला. हा. राहशील ना नीट? हो, डोंट वरी. ओके, आय वोंट वरी. मी ना तो कापून टाकतोय प्लास्टर. इथे लपलेलीस ग, वरून येताना क्लिअर दिसतं इथे लपलीस ते. लेली बाई, कुठे? ए, चल, घाबरलं नाही. रहने घाबरलं नाही, मला वाटलं ते आल्या. रहने हे बघ, देखो, हम कोई भी काम छिपके नहीं करते जहाँ अपना, जो भी करते हैं हम खुलेआम करते हैं. देखो, डराने का काम है भौ करना, लेकिन पर्दा नहीं जब कोई खुदा से, तो बंदों से पर्दा करना क्या. भौ किया तो डरना क्या, भौ किया तो डरना क्या. भाव किया तो डरना क्या. इकडे. काय ग, इतक्या लवकर कशाला बोललं? ऍक्च्युली ह्याच्यासाठी बोललो नव्हतं, पण हे पण चालेल. काय काय ऐक 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 ऐक. मी माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय. मी सगळ्यांना फोन केलेत आणि केक पण ऑर्डर केलाय. बर. सरप्राईज काय असेल गेस कर. सांग ना, तूच सांग. सगळ्यांनी ना वेश बदलून यायचं आणि ना मी एक थीम पण ठरवली आहे. बी द वन यू आर नॉट. म्हणजे आपण जे नाही आहोत ते आपण बनून यायचं. सॉलिड आहे ना? नाही, तू काही ऑप्शनच ठेवत नाहीस ना. म्हणजे काय आहे, त्याला काय विशेषण द्यायचं ते आधीच तू सांगून टाकतेस. म्हणजे बघ, तू विचारतेस कसं, म्हणजे तू असं नाही विचारत की काय कशी वाटली थीम, तसं नाही. तू विचारतेस सॉलिड आहे ना थीम, मग सॉलिड आहे त्यातच येतं, ते सॉलिडच म्हणावं लागतं. यार तू काय मायक्रोस्कोप मध्ये काय बघतोस यार? मला मी काय सब्जेक्ट आहे का तुझा मेडिकलचा? आत्ता काय महत्वाचं आहे? माईला सरप्राईज देणं, हो की नाही? मला एक सांग, हे वेश बिश बदलून माईला मजा येणार का तुला? हे बघ, प्लीज बोर मारू नकोस. मला पटकन सांग की तू काय कॉस्ट्युम घालणार. प्लीजच, मी असलं काहीही करणार नाहीये. चला निघतो. वाटलंच, मला वाटलंच होतं, म्हणून मी ऑलरेडी तुझ्यासाठी कॉस्ट्युम निवडलं. हे घे. काय? इथे नाही, डिस्पेन्सरीत जाऊन बघ. हे घे ना, मी आता फॉरेन करन्सी आणायला चालली आणि माझ्याकडे खूप सारे पैसे. फक्त बोल, आपण लगेच पळून जाऊयात. बोल तू. ग मैत्री, जाऊ? जा पटकन. ओके, बाय. नीट जा.